जय भीम. बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता प्रभास्वर ध्यान साधना व कृषी केंद्र या ठिकाणी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच आलेलो आहे. आणि या ठिकाणी येऊन हा परिसर पाहून, ही संपूर्ण जागा पाहून मला अतिशय 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 आनंद झालेला आहे. खरोखरच भुसावळ येथील आपल्या धम्मबंधू आणि भगिनींसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ भुसावळ केंद्र यांनी अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि मला आणखी एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे हे जे शिबिर केंद्र आहे याचं नावच प्रभास्वर आहे. ही अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये दिवसेंदिवस एक प्रकारे या केंद्राची भरभराट होणार आहे, याचा विकास होणार आहे. आणि तो विकास यासाठी होईल अशी मला खात्री वाटते, कारण तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून दाखविलेला आहे त्यावरून मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एक प्रशस्त विहार असेल. मला या ठिकाणी मगाशी जागा दाखवली की ही आयोजित जागा आहे मोठ्या विहाराची. आणि पलीकडे आपण पाहतच आहोत, ज्याला आपण एकांतवासाची कुटी म्हणतो, ती निर्माण झालेली आहे आणि त्याचं आजच लोकार्पण सुद्धा झालेलं आहे. खरं म्हणजे बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण त्रिरत्न बौद्ध महासंघ या संघाच्या परिवाराशी जोडलेले लोक आहोत. आणि हा संघ काय काम करतो हे आपणा सर्वांना स्वतःच्या अनुभवातून चांगलंच माहीत आहे. बंधू आणि भगिनींनो, हा जो संघ आहे हा खऱ्या अर्थाने प्रत्येक मानवाला त्याचा व्यक्तिगत विकास करण्यासाठी, आंतरिक आणि मानसिक विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारा असा हा संघ आहे. खरं पाहता त्रिरत्न बौद्ध महासंघ हा जागतिक स्तरावरील संघ आहे. आपण या ठिकाणी केवळ भुसावळ किंवा आसपासचा परिसर या ठिकाणीच हे काम सुरू आहे असं समजत असाल तर तसं नाही. खरं म्हणजे याचा विस्तार प्रचंड मोठा आहे. अनेक देशांमध्ये या संघाचं कार्य सुरू आहे. परंतु या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे याची सुरुवात कुठून झाली. त्रिरत्न बौद्ध महासंघ हा संघ निर्माण कशातून झाला याचं जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर उर्गेन संघरक्षित जे या संघाचे संस्थापक आहेत, गुरु आहेत, त्यांनी सर्वप्रथम अगदी बालपणापासूनच जेव्हापासून ते धम्माच्या संपर्कात आले, बुद्ध धम्माच्या संपर्कात येऊन त्यांनी अभ्यास केला, धम्म जाणून घेतला, त्याचं प्रत्यक्ष आचरण केलं, तेव्हा त्यांच्या मूलभूत गोष्ट लक्षात आली. ती कोणती आपल्याला माहीत आहे का? उर्गेन संघरक्षितांनी कोणती गोष्ट लक्षात घेतली ज्याच्यातून हा संघ निर्माण झाला आपल्याला माहीत आहे का? माहित आहे का? नाही माहिती है ना. ही गमतीची गोष्ट आहे ना. आपण ज्या संघामध्ये आहोत तो संघ कशातून निर्माण झाला किंवा उर्गेन संघरक्षितांनी तो का निर्माण केला याची आपल्याला आता सध्या आठवण नाही राहिलेली. असो, हां सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायचं की नवीन प्रकारचे धम्मसेवक हां आपल्या समाजात हां सर्वत्र येऊन धर्माचा प्रचार प्रसार करतील, हां ही भावना त्यांनी ऐकली. म्हणजे उर्गेन संघरक्षित ज्यांना आपण भंते संघरक्षित जी म्हणतो, त्यांना भारतामध्ये राहत असताना आपल्याला माहित आहे की तब्बल 20 वर्षे त्यांनी भारतामध्ये घालविलेली आहेत. आणि त्यानंतर ते इंग्लंडला परत गेले. मूळचे ते इंग्लंडचेच होते. 1964 साली जेव्हा ते भारतातून इंग्लंडला परत गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली, खरं म्हणजे त्यांचा हेतू हाच होता की या ठिकाणी सुद्धा लोकांपर्यंत बुद्धाचा धम्म पोहोचवला पाहिजे.
आणि बुद्धाचा धम्म पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी लोकांना ध्यान शिकवायला सुरुवात केली. धम्माविषयी प्रवचनं द्यायला सुरुवात केली आणि धम्म नेमका काय आहे हा तिथल्या पाश्चिमात्य जगातील लोकांना त्याची ओळख करून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला इंग्लंडमध्ये 2 संस्था काम करत होत्या बौद्ध धर्मासाठी आणि त्या 2 संस्थांच्या संपर्कात येऊन त्यांनी अनुभव घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की या ज्या संस्था आहेत ह्या संस्थासुद्धा खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मासाठी काम करत नाहीत. आणि हाच अनुभव त्यांना भारतामध्ये सुद्धा आलेला होता. भारतामध्ये त्या काळामध्ये जे लोक बौद्ध धम्मासाठी काम करत होते त्यांच्या सहवासात राहून भंतेंनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना सुद्धा धम्माविषयीची आस्था नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बंधू आणि भगिनींनो. आज सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा अनेक लोक स्वतःला बौद्ध समजतात, मी बौद्ध आहे असं अभिमानाने सांगतात, मात्र खऱ्या अर्थाने बौद्ध जीवन काय आहे, ते जीवन कशा प्रकारे आचरणात आणलं पाहिजे किंवा खऱ्या अर्थाने बौद्ध बनणं म्हणजे काय याची अनेकांना स्पष्टता नसते. जेव्हा भंतेंनी हा अनुभव घेतला भारतात असताना आणि तसाच त्यांना इंग्लंडला गेल्यानंतर सुद्धा जेव्हा अनुभव आला तर त्यांनी त्याचा शोध घेतला. अर्थात ते म्हणतात की मला याचं उत्तर आधीपासूनच माहीत होतं, परंतु या प्रत्यक्ष अनुभवातून त्याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. मग ती गोष्ट कोणती होती? बंधू आणि भगिनींनो, भंतेंनी जी गोष्ट लक्षात घेतली ती तुम्ही जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं की आपलं खरं आध्यात्मिक जीवन, ज्याला आपण खऱ्या अर्थाने धम्म जीवन म्हणतो, ते तुम्ही जगू शकाल. त्यावेळेला भंतेंना जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे सर्व लोक एक प्रकारे बौद्ध संघटना चालवत असले किंवा बौद्ध धम्मासाठी मोठमोठे कार्यक्रम घेत असले तरी सुद्धा हे जे चालवणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्माप्रती श्रद्धा नाही किंवा आस्था सुद्धा नाही. त्यांना वाटलं कदाचित त्यांच्या मनात थोडीफार आस्था तरी असेल, परंतु त्यांनी स्वतः अनुभवलं की या लोकांमध्ये ती सुद्धा आस्था नव्हती. मग याचं कारण काय? तर साधं कारण त्यांच्या लक्षात आलं ते म्हणजे ह्या ज्या बौद्ध संस्था चालवल्या जात होत्या त्या संस्था कशा प्रकारे चालवल्या जायच्या, तर त्या ठिकाणी जो कोणी व्यक्ती त्या संस्थेचा सभासद बनत असे आणि सभासद बनण्यासाठी त्याला काय करावं लागायचं आपल्याला माहिती आहे का? त्या संस्थेची सभासद फी त्यांनी भरली की तो त्या संस्थेचा सभासद होत असे. आणि एकदा का तो सभासद झाला की मग त्या संस्थेची सूत्र हलवणं किंवा त्या संस्थेच्या मार्फत बौद्धांसाठीचे कार्यक्रम, मोठमोठे कार्यक्रम आयोजित करणं हे त्यांना सहज शक्य होतं. अर्थात इथे काय होतं तर जागतिक पातळीवर जे इतर बौद्ध संघटना आहेत ते त्यांना आर्थिक सहाय्य करायचे, राजकीय जे लोक होते ते त्यांना मदत करायचे आणि एक प्रकारे अशा प्रकारचं अर्थसहाय्य मिळवत आणि बौद्ध धम्मासाठी आम्ही किती काम करतो हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ घेऊन ते समाजामध्ये आम्ही बौद्ध धम्मासाठी काम करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. बंधू आणि भगिनींनो, ही जी मी आता एक वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडली, आपण जर थोडं लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की कमी जास्त फरकाने आजही अशाच गोष्टी सुरू आहेत. मग आता मूळ मुद्दा काय आहे? मूळ प्रश्न आपल्या समोर आता येईल तो म्हणजे भंतेंना या सगळ्या समस्येचं मूळ कशात आहे ते लक्षात आलं. ते म्हणजे कोणीही व्यक्ती केवळ सभासद फी भरून त्या संस्थेचा सभासद बनतो आणि ते कार्य चालवण्याची जबाबदारी घेतो. भंतेंना ही गोष्ट लक्षात आली की या सगळ्या समस्येचं मूळ या गोष्टीमध्ये आहे आणि जर ही गोष्ट आपल्याला टाळायची असेल आणि खऱ्या अर्थाने बौद्ध लोक आपल्याला निर्माण करायचे असतील तर आपल्याला त्याचा पाया वेगळाच
ठरवावा लागेल किंवा त्या पायावरच तो संघ काम करू शकतो हे लक्षात घ्यावं लागेल. मग आता भंतेंनी हा जो संघ निर्माण केलेला आहे हा इतरत्र जसा संघ दिसतो आपल्याला किंवा बौद्ध संघटना दिसतात तशा प्रकारातला नाही. भंतेंनी याची जी मूळ बाब आहे ती यामध्ये शोधली की कोणताही बौद्ध व्यक्ती, हे माझं वाक्य नीट आहे का बंधू आणि भगिनींनो, कोणताही बौद्ध व्यक्ती जोपर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ, याला आपण त्रिरत्न म्हणतो, बरोबर ना? बुद्ध, धम्म आणि संघ याला आपण काय म्हणतो? त्रिरत्न म्हणतो. जोपर्यंत एखादा व्यक्ती या त्रिरत्नांना आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान देत नाही आणि त्या त्रिरत्नांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करत नाही तोपर्यंत तो बौद्ध असू शकत नाही. ही बाब लक्षात आली का? ही मूलभूत बाब आहे बंधू आणि भगिनींनो, जी आपण नेहमी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बौद्ध बनायचं असेल, बौद्ध जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला त्रिरत्नांप्रतीचं शरणगमन म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपलं स्वतःचं जीवन संपूर्णपणे त्याला समर्पित करावं लागेल. तेव्हाच कुठे आपण खऱ्या अर्थाने 100% बौद्ध बनू. अर्ध्या अधुरे नाही. काही लोक काही प्रमाणात बौद्ध असतात. कसे बौद्ध असतात माहिती आहे ना आपल्याला? ज्याला आपण जेव्हा प्रवेश करतो एखाद्याच्या घरामध्ये तो हॉल असतो है ना. हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला काय दिसतं? कोणत्या प्रतिमा दिसतात? बुद्ध दिसतात, बाबासाहेब दिसतात, महात्मा फुले दिसतील, जे काही पुरोगामी विचाराचे नेते आहेत त्यांचे फोटो दिसतील. पण कमीत कमी बुद्ध आणि बाबासाहेब तर दिसतीलच, हमखास दिसतील. पण गंमत अशी आहे की जरी आपण प्रथम दर्शनी ह्या प्रतिमा ठेवत असलो, बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबांचा फोटो लावत असलो, तरी प्रत्यक्षात आपण त्यांच्या विचारांनुसार जीवन जगत नाही. आपण फक्त जय भीम म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने बौद्ध वारसा, बुद्धाचा किंवा बाबासाहेबांचा वारसा आपण चालवत नाही. आता या ठिकाणी मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाकडे येतो. ही थोडीशी पार्श्वभूमी सांगितली मी. आज आपण 2 प्रकारचा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. पहिला जो सोहळा आहे ज्याला आपण जसं मगाशीच प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत, बरोबर? तुम्ही बाबासाहेबांचा अस्थि कलश यापूर्वी पाहिलाय का? नाही पाहिलेला. त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी जे कोणी बौद्ध बंधू आणि भगिनी उपस्थित झालेले आहेत त्यांचं प्रमुख आकर्षण जर कोणतं असेल आजच्या कार्यक्रमाचं तर ते कोणतं आहे? बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेणं. आणि बाबासाहेब म्हटलं की मग आपल्याला इतर कोणत्याच गोष्टी सांगण्याची गरज नाही, कारण बाबासाहेब हे आपले सर्वोच्च असे नेते आहेत. त्यांच्या तुलनेत आपण कुठलाच नेता उभा करू शकत नाही. इतके सर्वश्रेष्ठ असे ते नेते आहेत. पण मग आता थोडासा आपण खुलासा करून पाहू की इथे अस्थि कलश आहे, याचा अर्थ बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर त्यांच्या काही अस्थी या कलशामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. कुणीतरी पूर्वजांनी, त्यावेळेसच्या त्यांच्या नातेवाईकांनी म्हणा किंवा जवळपासच्या लोकांनी ते काम केलेलं आहे आणि त्यांनी ते केलं म्हणून आज आपल्यापर्यंत त्या अस्थी उपस्थित झालेल्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपण जेव्हा अस्थि कलश म्हणतो तर याचा अर्थ काय? प्रत्यक्ष रूपाने, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की आज जरी बाबासाहेब प्रत्यक्ष रूपाने, शरीर रूपाने आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी त्यांच्या अस्थीच्या रूपाने ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत या कलशाच्या रूपात. तर या ठिकाणी एक आपलं भावनिक नातं आहे. आपल्या सर्वांची श्रद्धा बाबासाहेबांशी जोडली गेलेली आहे. आपल्या सर्वांची नाळ ही बाबासाहेबांच्या कार्याशी जोडली गेलेली आहे.
बाबासाहेब हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते. बाबासाहेबांना आपण अनेक नामाभिधान देत असतो. त्यांना घटनाकार म्हणतो आपण, त्यांना दलितांचे कैवारी म्हणतो, संपूर्ण समाजाचे उद्धार करते अशाही प्रकारे आपण बोलत असतो. पण खरं पाहता बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग असं कर्तृत्व आहे, त्याबद्दल शंकाच नाही. परंतु मी असं म्हणेल की बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत आणि अगदी शेवटच्या काळामध्ये जे महत्त्वाचं पाऊल उचललं ते आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. ते कोणतं पाऊल होतं? 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना बुद्धाचा धम्म दिला. म्हणजेच काय केलं? आपल्या अनुयायांना त्यांनी बुद्धाच्या धम्मामध्ये आणलं, त्यांची दीक्षा बौद्ध धम्मामध्ये करून घेतली. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपला समाज स्वतःला काय समजतो? आपण कोण आहोत? बौद्ध आहोत का महार आहोत? किती महार आहेत? किती बौद्ध आहेत? बौद्धांमध्ये पण थोडं कमी जास्त दिसतं. पूर्ण हात का नाही येत वर? असं जरा हे किती छान वाटतं बघा बरं. आपण खऱ्या अर्थाने बौद्ध आहोत, कारण 1956 रोजी बाबासाहेबांनी आपल्यामध्ये जे काही जोखड होतं पूर्वाश्रमीचं, पूर्व धर्माचं, ते पूर्णपणे त्यांनी झुगारून टाकलं, झिडकारून टाकलं. 22 प्रतिज्ञा देऊन त्यांनी आपल्याला जुन्या चालीरीतीतून, रूढीतून मुक्त केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी 22 प्रतिज्ञामध्ये अशा प्रतिज्ञा दिल्या की जेणेकरून तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध बनून जीवन जगू शकता. बरोबर आहे का? हे 22 प्रतिज्ञा तुम्हाला माहीत असतील, मी त्याच्याबद्दल सांगणार नाही. परंतु जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला त्यावेळेला धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं एक मोठं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी आपल्या समाजाला एक चेतावणी दिलेली आहे. ते म्हणतात की आता तुम्ही सर्व काय झालेला आहात? बौद्ध झालेला आहात. आता तुम्ही नवीन जीवनशैली आत्मसात केलेली आहे. आणि ते म्हणतात की जर तुम्हाला माझ्यासोबत बौद्ध धम्मामध्ये यायचं असेल तर प्रत्येकाने जाणीवेने, स्वजाणीवेतून बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे आणि धम्मामध्ये आलं पाहिजे. हे अत्यंत मोलाचे विचार बाबासाहेब त्यावेळेला सांगून गेलेले आहेत. प्रत्येकाने जाणीवेने, याचा अर्थ काय होतो? सामान्य भाषेत बोलायचं झालं तर विचारपूर्वक, जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला पाहिजे की मला बौद्ध बनायचंय. आणि जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, बुद्धीने विचार करून तुम्ही हा निर्णय घेता तेव्हा तुम्ही बौद्ध जीवन जगण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, हे बाबासाहेब सांगतात. आणि तिथे मग त्यांनी म्हटलेलं आहे की एकदा का तुम्ही बुद्धाचा धम्म स्वीकारला म्हणजे तुम्ही बौद्ध झाले की मग तुम्ही काही प्रमाणामध्ये जुन्या चालीरीती पाळाल आणि काही प्रमाणामध्ये तुम्ही नव्या चालीरीती पाळाल, असं चालणार नाही. आणि त्याला त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे? माझी संयोजकांना एक विनंती आहे की हा जो स्क्रीन आहे तो थोड्या वेळासाठी बंद करा. मी का सांगितलं असं? कारण तुम्ही माझं ऐकण्यापेक्षा तिकडंच जास्त डोकावताय. आता तुम्ही माझ्याकडे आहात ना पूर्णपणे? तर आता प्रश्न हा आहे की बाबासाहेबांनी त्यावेळेला असं का सांगितलं? त्यांना माहीत होतं की आपला समाज गतानुगते, शतकानुशतके ज्या चालीरीती पाळत आला, जे संस्कार त्यांनी आतापर्यंत अनुभवलेले आहेत, त्यातून बाहेर पडायला त्यांना वेळ लागेल. आणि म्हणून त्यांनी एक उपमा दिली. त्या भाषणामध्ये ते म्हणतात की एकदा का तुम्ही बौद्ध झाले
की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जुन्या चालीरीती पूर्णपणे सोडून द्याव्या लागतील आणि बुद्धाच्या धम्मानुसार तुम्हाला आचरण करावं लागेल. आणि याला उपमा त्यांनी दिलेली आहे की समजा एखाद्या स्वच्छ पाण्याचा झरा वाहतोय, ओढा वाहतोय. त्या ओढ्याचं पाणी अतिशय नितळ आहे, स्वच्छ आहे, ज्याला आपण म्हणतो पारदर्शक असं ते दिसतं. आणि त्या पाण्याची चव सुद्धा किती न्यारी आहे, त्या पाण्यामध्ये किती गोडवा आहे. त्या पाण्याचा एक घोट घेताच तुमची तहान शमून जाते, आपली तहान भागली असा आपल्याला अनुभव येतो. इतकं ते सुंदर आणि गोडवा देणारं पाणी आपण पित असतो. पण ते म्हटले हे जे पाणी आहे, शुद्ध पाणी, हे म्हणजे बुद्ध धम्माचं पाणी आहे. हे कशाचं पाणी आहे? बुद्धाच्या धम्माचं, बुद्धाच्या शिकवणीचं हे पाणी आहे. ते जर तुम्ही प्राशन केलं तर तुमची मनुष्य म्हणून विकास करण्याची जी तृष्णा आहे, तहान आहे, ती शमून जाईल. पण जर तुम्ही याच स्वच्छ पाण्याच्या झऱ्यामध्ये एखाद्या नालीचं, गटारीचं पाणी जर मिक्स कराल तर जे स्वच्छ पाण्याचा झरा आहे तो स्वच्छ राहील का? राहील का? तो काय होऊन जाईल? तो गढूळ होईल. कारण त्याच्यामध्ये घाणेरड्या नालीचं पाणी मिक्स झालं, त्यामुळे ते पाणी सुद्धा गढूळ होईल, घाण होईल आणि त्याची दुर्गंधी येईल. असं पाणी कोणी पिऊ शकेल का? आपण पिऊ शकतो का? जनावर सुद्धा पित नाही बंधू आणि भगिनींनो. त्यामुळं अशा पाण्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे. याचाच अर्थ बाबासाहेब हे म्हणतात की एकदा तुम्ही बौद्ध झालात तर बौद्ध जीवन हेच तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं पूर्वाश्रमीचं जुनं जीवन सरमिसळ करता कामा नये. जर तुम्ही बौद्ध धम्माच्या शुद्ध पाण्यामध्ये पूर्वाश्रमीच्या धर्माचं गढूळ गलिच्छ पाणी जर मिक्स करत असाल तर ते पाणी अशुद्ध होईल. आणि हे अशुद्ध न होऊन देण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? आपणा सर्वांची आहे. आपण अनुयायी आहोत बाबासाहेबांचे. बाबासाहेबांचा धम्म आपण स्वीकारलेला आहे. तशा अर्थाने पाहता आपण ते करता कामा नये. आज आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घेणार आहात. काही लोकांनी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी प्रश्न हा निर्माण होतो आणि आता मी एक संदर्भ देणार आहे आपल्याला. आपल्यापैकी काही लोकांना कदाचित माहीत असेल, बहुतेक लोकांना माहीत नसेल. भंते संरक्षित किंवा उर्गेन संरक्षित यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत बौद्ध धर्मावर. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामधलं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे इनकन्सिवेबल इमॅन्सिपेशन. इंग्रजीमध्ये आहे इनकन्सिवेबल इमॅन्सिपेशन. याचा मराठी अनुवाद काय होतो? अचिंत्य विमुक्ती. याचा अनुवाद होतो अचिंत्य विमुक्ती. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक प्रकरणं लिहिलेले आहेत. त्यामध्ये एक प्रकरण असं आहे, त्याचं टायटल आहे 4 ग्रेट रिलायन्सेस, ज्याला आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो की 4 महान प्रतिसरणे. 4 महान प्रतिसरणे ही शिकवण महायान शिकवणीतून आलेली आहे. आणि भंतेंनी याच्यावर एक सिरीज दिलेली आहे, प्रवचन मालिका दिलेली आहे, जी पुस्तक रूपाने प्रकाशित झालेली आहे. अर्थात हा विषय थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. फक्त त्याचा संदर्भ कुठे आहे तेवढंच मी सांगू इच्छितो. भंतेंनी त्याची सुरुवात करताना, या प्रवचनाची सुरुवात करताना त्याच्यामध्ये, अर्थात हे प्रवचन त्यांनी इंग्लंडला दिलेलं आहे, तिथल्या ऑडियन्स समोर म्हणजे इंग्रज लोकांसमोर बोलत असताना भंतेंनी भारतातील परिस्थिती त्यांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते म्हणतात की भारतामध्ये पूर्वापार एक परंपरा चालत आलेली आहे, जी परंपरा अशी आहे की बौद्ध धम्माची ओळख ही विविध प्रकारच्या स्तूपांच्या माध्यमातून केली जाते. स्तूप हा शब्द आपल्याला माहित आहे, बरोबर? स्तूप ही परंपरा आपण लेण्यांमधून पाहतो. अनेक लेण्यांमध्ये अनेक स्तूप आपल्याला पाहायला मिळतात. आणि भारतामध्ये असे अनेक स्तूप बांधले गेलेले आहेत. विशेषतः सम्राट अशोकांच्या काळामध्ये अनेक स्तूपांची निर्मिती झाली आणि त्या पूर्वीपासूनही ती होत आलेली आहे.
आता त्याच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही, तो एक वेगळा विषय होईल, मोठा विषय होईल. या ठिकाणी संदर्भासाठी मला एवढंच सांगायचंय की भंते म्हणतात हे जे स्तूप असतात, ज्याला आपण घुमट म्हणतो, मोठ्या आकाराचे घुमट असतात, आणि त्या स्तूपाच्या केंद्रस्थानी गर्भामध्ये आतमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये बुद्धाच्या शरीराचे अवशेष असतात. बुद्धाच्या शरीराचे, ज्याला आपण अस्थि म्हणतो, त्याचे अवशेष त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. आणि त्या स्तूपाची पूजा जे कोणी भाविक आहेत, बुद्धा प्रति ज्यांना श्रद्धा आहे, ते त्या स्तूपाची पूजा करतात. त्याला स्तूप पूजा म्हणतात. आणि स्तूप पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये पण मी जाणार नाही. आता आपल्या लक्षात येईल की ह्या स्तूपाच्या केंद्रस्थानी गर्भामध्ये काय असतं, तर बुद्धांचे अवशेष ठेवलेले असतात. प्रत्यक्ष बुद्ध तिथे आहेत का? नाही, परंतु त्यांच्या शरीराचे अस्थिरूपाचे जे अवशेष आहेत ते त्या स्तूपात आहेत. आणि जणू काही बुद्ध त्या रूपातून त्या स्तूपामध्ये आहेत. म्हणून आपण सर्व श्रद्धा भावनेने तिथे नतमस्तक होतो. आपण स्तूपासमोर जाऊन गाथा म्हणतो, वंदना म्हणतो, अर्पण विधी करतो, सुगंधित द्रव्य तिथे आपण हे करतो, पुष्प अर्पण करतो, आणि आपण चंक्रमण करून त्या स्तूपाला वंदन करून मग निघून जातो. बंधू आणि भगिनींनो, ही जी बाब आहे, या ठिकाणी भंतेंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. ते म्हणतात की या स्तूपामध्ये ज्या अस्थी आहेत त्या म्हणजे बुद्ध आहेत का? स्तूपामध्ये ज्या अस्थी ठेवलेल्या आहेत, अस्थि कलश आहे, त्या म्हणजे बुद्ध आहेत का? काय वाटतं आपल्याला? बुद्ध आहेत की नाहीत? गोंधळात पडले ना? हो म्हणावं की नाही म्हणावं? एका अर्थाने आहेत आणि एका अर्थाने नाही. कारण प्रत्यक्ष बुद्ध आता अस्तित्वात नाहीत, परंतु त्यांच्या अस्थिच्या रूपातून त्यांचे काही अंश त्या स्तूपामध्ये आहेत. आणि ती आपल्यासाठी श्रद्धेची बाब आहे. बरोबर? तिथे प्रत्यक्ष बुद्ध नाही आहेत, परंतु त्यांचेच ते अवशेष आहेत. हे लक्षात घेऊन आपण श्रद्धा भावनेने तिथे नतमस्तक होतो. तीच बाब जशीच्या तशी इथे लागू होते. म्हणजेच हा जो अस्थि कलश आहे या ठिकाणी, इथे बाबासाहेब आहेत का? प्रत्यक्ष रूपात बाबासाहेब आपल्या समोर आता नाहीये, परंतु त्यांच्या अस्थीच्या रूपाने इथे हा कलश उपस्थित आहे. आणि ती श्रद्धा आपण इथे व्यक्त करायला आलेलो आहोत. भंते म्हणतात की स्तूपाची पूजा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकत नाही का? बघा, ह्या काही गोष्टी नवीन आहेत तुमच्यासाठी, मी आवर्जून सांगू इच्छितो. स्तूपाची पूजा वेगळ्या पद्धतीने आणखी कशी केली जाऊ शकते? म्हणजे त्याचं दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बुद्धाची पूजा दुसऱ्या कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते, असं भंते प्रश्न विचारतात. आणि मग त्याचं उत्तर ते देतात. ते म्हणतात ह्या अस्थि म्हणजे बुद्ध नाहीत. आणि आत्ताच्या प्रसंगी आपण असं म्हणू शकतो, या अस्थि म्हणजे बाबासाहेब नाहीत. जर तुम्हाला बुद्धाला पाहायचं असेल तर तुम्हाला कोणाला पाहावं लागेल? कोणाला? धम्माला पाहावं लागेल. जेव्हा तुम्ही धम्माला पाहाल तेव्हा तुम्ही कोणाला पाहाल? बुद्धाला पाहाल. कारण धम्म म्हणजे काय आहे? बुद्धाने बुद्धत्वाची जी अनुभूती घेतलेली आहे आणि जो मार्ग मानवी कल्याणाचा त्यांनी अनुभवलेला आहे, तो त्यांनी धम्माच्या माध्यमातून म्हणजे धम्म शिकवणीतून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एके ठिकाणी बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला मला पाहायचं असेल, ते म्हणतात की मला शरीर रूपाने पाहून काय उपयोग नाही, कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे. मी सुद्धा तुमच्यासारखंच शरीर धारण केलेलं आहे, तुमच्यासारखंच रूप मला आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच हाडा मांसाचा बनलेला आहे. त्यामुळे मला जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या शरीराला पाहू नका. तर ते काय म्हणतात? जो धम्म पाहतो तो मला पाहतो. बरोबर? जो धम्म पाहतो तो मला पाहतो. अशा अर्थाने स्वतः बुद्ध आपल्याबद्दल सांगतात. आणि हीच गोष्ट बंधू आणि भगिनींनो आपल्यालाही लागू होते.
जो बाबासाहेबांची शिकवण जाणतो, बाबासाहेबांनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, तोच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना समजतो, जाणतो. केवळ अस्थींचं पूजन करून, केवळ ती श्रद्धा या ठिकाणी व्यक्त करून आणि इतर वेळेला बाबासाहेबांनी दिलेला मार्ग आत्मसात न करून आपण बौद्ध होऊ शकतो का? बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकतो का? हा प्रश्न आज तुम्ही मनात घेऊन जा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय. याचा अर्थ मी हे सुचवत नाही बंधू आणि भगिनींनो की तुम्ही अस्थींची पूजा नाही केली पाहिजे, अस्थींचं दर्शन नाही घेतलं पाहिजे, हे मला नाही सांगायचं. ते तर आवश्यकच आहे, कारण त्यातून तुमची श्रद्धा विकसित होईल. बाबासाहेबांप्रतीची, बुद्धाप्रतीची किंवा त्रिरत्नांप्रतीची श्रद्धा आपली विकसित झालीच पाहिजे, त्याबद्दल वादच नाही. परंतु केवळ श्रद्धा व्यक्त करणं एवढंच बौद्धांचं कर्तव्य नाही. बाबासाहेबांची पूजा आपण का करतो किंवा बाबासाहेबांचं गुणगान, त्यांचं स्मरण आपल्याला का व्हावं? त्याचं प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांनी जरी आयुष्यामध्ये अनेक गोष्टी केलेल्या असल्या तरी सर्वश्रेष्ठ महती जर बाबासाहेबांची कोणती असेल तर ती म्हणजे बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत. बोधिसत्व ज्यांनी 10 पारमिता पार केलेल्या आहेत किंवा 6 पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, अशा व्यक्तींना आपण बोधिसत्व म्हणतो. बोधिसत्व म्हणजे असा व्यक्ती जो येणाऱ्या आयुष्यात प्रत्यक्ष बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो. काय बनण्याचा प्रयत्न करतो? स्वतः बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो. बुद्धत्व प्राप्तीसाठी झटणारा, तसा प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. आणि आपण या ठिकाणी या कलशाची त्या अर्थाने पूजा करत आहोत कारण बोधिसत्व या रूपाने बाबासाहेब आपल्या समोर आहेत. आणि बोधिसत्वाची सर्वश्रेष्ठ क्वालिटी कोणती असते? बोधिसत्व कशामुळे ओळखला जातो? बंधू आणि भगिनींनो, बोधिसत्व अनेक जरी क्वालिटींनी भरलेला असला, अनेक सद्गुण त्यांच्यामध्ये जरी असले तरी सर्वश्रेष्ठ जर सद्गुण त्यांचा कोणता असेल तर तो म्हणजे महाकरुणा. महाकरुणा याचा अर्थ सर्व प्राणी मात्रांप्रतीची दया, सर्व प्राणी मात्रांप्रतीचा करुणा भाव, सर्व प्राणी मात्र दुःखातून मुक्त व्हावेत आणि एक आनंदी जीवन त्यांना जगता यावं अशासाठी धडपडणारा म्हणजे तो बोधिसत्व. बंधू आणि भगिनींनो, आपण या बोधिसत्वाला नमन करण्यासाठी आणि या बोधिसत्वाचा वारसा आत्मसात करून इथून येणाऱ्या पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. बरोबर आहे काय? आपण सर्वांनी आजच्या दिनी ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी जसं 22 प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा म्हटलेली आहे की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन. हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे ना, का मी म्हणतो? त्यांनी जे म्हटलं ते मी सांगतोय तुम्हाला. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन याचा अर्थ काय होतो बंधू आणि भगिनींनो? म्हणजेच मी बुद्धाची जी शिकवण आहे ती आत्मसात करून सर्वांशी मी मैत्रीने वागेल. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये मैत्री असते तेव्हा तुम्ही इतरांप्रती करुणेनेच वागाल, तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा करुणेतूनच मदत कराल आणि त्यांच्या विकासासाठी ज्या ज्या प्रकारे शक्य आहे त्या त्या प्रकारे प्रयत्न कराल. म्हणून या ठिकाणी आज आपण अस्थि कलशाचं दर्शन घेताना ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन. ही जी बाबासाहेबांची प्रतिज्ञा आहे ती आज माझी प्रतिज्ञा आहे. बरोबर आहे का? माझी प्रतिज्ञा आहे असं आपल्याला वाटतं का? जरा ऊन वाढलेलं दिसतंय त्यामुळे घसा कोरडा झालाय. बोलतोय मी पण आवाज तुमचाच गेला असं दिसतंय. तुम्हाला असं वाटतं का की बाबासाहेबांनी ही जी प्रतिज्ञा घेतली ती माझी प्रतिज्ञा आहे? आजच्या प्रसंगी मी प्राणी मात्रांवर दया करीन, हे मान्य आहे का? आता बरं वाटलं मला. अजून थोडं, हे मान्य आहे का? व्हेरी गुड.
बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट फक्त सांगण्यासाठी नाही, तुम्हाला त्या प्रकारे आचरण करणं गरजेचं आहे. आणि तसा प्रयत्न जर तुम्ही केला तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून पुढे येऊ शकतो. लोकांना विचारणं येता येते काही पाहिलं येत असतील ते विचार. आता आपण पाहिलं की स्तूपाची खरी पूजा कशाला म्हणतात, बुद्धाची खरी पूजा कशाला म्हणतात, आणि बाबासाहेबांची सुद्धा खरी पूजा कशाला म्हणतात. केवळ अस्थि कलशाचं दर्शन घेणं मात्र पुरेसं नाही, तर त्यांच्याकडून जी शिकवण आपल्याला मिळालेली आहे, त्यांनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, तो आचरणात आणण्याची कसोशीने प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आणि हे करण्यासाठी म्हणजेच बुद्धाचा धम्म आत्मसात करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला जो उदात्त धम्म दिलेला आहे तो आचरणात आणण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण ते करू शकतो, शिकू शकतो, यासाठी श्री रत्न बौद्ध महासंघाने अनेक शिबिर केंद्र निर्माण केलेली आहेत. आणि त्यातलंच हे एक होऊ घातलेलं शिबिर केंद्र आहे प्रभास्वर. आणि या ठिकाणी तर विहार होईलच, या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ध्यानाचे शिबिर होतील, धम्म शिकण्याचे शिबिर होतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला अंतर्मुख व्हायचं असेल, आपल्या आतमध्ये डोकावून पाहायचं असेल, मी कसा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल, तर अशा कोणत्याही व्यक्तीसाठी इथल्या केंद्रातल्या सगळ्या धम्मचारी, धम्ममित्र, महिला, पुरुष, सहायक या सर्वांनी मिळून अथक प्रयत्नातून या ठिकाणी शाक्यमुनी कुटीची निर्मिती केलेली आहे. आणि ही जी शाक्यमुनी कुटी आहे ही कशासाठी आहे, कशासाठी आहे? एकांतवास करण्यासाठी. कशासाठी? एकांतवास करण्यासाठी. तर आपल्यापैकी किती लोकांमध्ये हे धाडस आहे की एकटं राहिलं पाहिजे? वा वा वा, व्हेरी गुड. जरा अजून हात वर यायला पाहिजे. काही लोक आत्ताच करून आले असं मला कळलं. अच्छा अच्छा, रत्नाताईंनी केलेलं आहे, व्हेरी गुड. 2 केले, वा वा, अरे वा वा, थँक्यू. आता अजून हात वाढतील. मला एवढंच म्हणायचं बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने जर धम्म आत्मसात करायचा असेल तर तो बाहेर बघून आपण नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये डोकावत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःलाच जाणत नाही, तोपर्यंत तुम्ही धम्म जीवन जगू शकत नाही. आणि तशा प्रकारे स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्याच संपर्कात राहण्याची संधी ही आपल्याला उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी आपण एकांतवास करू शकता. एकांतवासाचा अर्थ एकांतातच वास. त्याचा अर्थ काय? एकांतात केलेला वास, सहवास. आणि एकाच व्यक्तीने राहायचंय, 2-4 लोकांनी नाही. तुम्ही म्हणाल की काय हरकत आहे, माझा मित्र आहे त्याला घेऊन जातो. हे मित्रमंडळी बाहेर ठेवा, त्यांना शिबिरात पाठवा. जर तुम्हाला स्वतःमध्ये डोकवायचं असेल, आत्मपरीक्षण करायचं असेल, तर तुम्ही एकटेच शिबिरात जा, एकांतवास शिबिराला जा. तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा फायदा काय. बंधू आणि भगिनींनो, एकांतवास करणं म्हणजे आपल्या स्वतःला तपासणं, आपण कसे आहोत हे जाणणं. बऱ्याचदा आपण जेव्हा लोकांमध्ये असतो याचा अर्थ काय, तर आपण परिवारासोबत असतो, आपल्या नातेवाईकांसोबत असतो, आपण ज्या वस्तीमध्ये राहतो त्यांच्यासोबत असतो, समाजामध्ये असतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये आपण असतो, कार्यालयामध्ये आपण काम करतो, अनेक लोकांसोबत आपलं उठणं बसणं असतं, अनेक गोष्टींमध्ये आपली शक्ती चाललेली असते. अशा परिस्थितीमध्ये बंधू आणि भगिनींनो, आपण जरी म्हणत असतो की मी धम्मजीवन जगतो, तरीही आपल्याला आपल्याच स्वभावातल्या अनेक बारीक सारीक गोष्टी लक्षात येत नाहीत. आता काही लोकांचे स्वभाव असे असतात, टाइम बरोबर आहे का? काही लोकांचे, थोडक्यात बोलतो आता, काही लोकांचे स्वभाव असे असतात की त्यांना हळू बोलताच येत नाही. त्यांचा आवाज थोडासा वरच्या पट्टीतला, गायकांना माहिती आहे वरच्या पट्टीत कसं गातात, तर हे बोलताना वरच्याच पट्टीत बोलतात.
आणि मग ऐकणाऱ्याला असं वाटतं ह्या माणसाला झालं काय, हा? हा असा का हो एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलतोय, एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडून का बोलतो. इकडे आणि जर एखादा जवळचा मित्र त्याला म्हणलं अरे जरा हळू बोल, इकडे बसला, इकडे बोलता इकडे. लोकांना ऐकायला येतंय, ते काही बहिरे नाहीत, तर तो सल्ला त्याला आवडत नाही. तो काय म्हणतो, नाही नाही माझा आवाजच तसा आहे. आता जर तुमचा आवाजच तसा आहे आणि तुम्हाला हे सुद्धा आता आपल्या मित्रांकडून कळलेलं आहे की हा आवाज योग्य नाही, मी जरा हळू आवाजात बोललो तर लोकांना समजेल आणि लोकांचा गैरसमज होणार नाही की मी भांडतोय का सांगतोय, यातला फरक कळला पाहिजे ना. मी सांगतोय का भांडतोय हेच जर लोकांना कळत नसेल तर मग त्या तुमच्या आवाजाच्या स्टाईलला काय करायचं. इथे आपण बदलायला तयार नसतो बंधू आणि भगिनींनो. आपल्याला आपल्या मित्राचा सल्ला सुद्धा आवडत नाही आणि आपण त्यालाच काय म्हणतो, तर तो तुझा प्रॉब्लेम आहे, मी तर असंच बोलणार, मला असंच जमतं, मी असाच बोलतो, आवर्जून 2-4 वाक्य ठासून सांगतो तो आपल्याला. मग अशा वेळेला आपण म्हणतो की जाऊ दे, ह्याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही, कारण हा ग्रहणशील नाही, हा ऐकायला तयार नाही. बंधू आणि भगिनींनो, हे का होतं, कारण तुम्ही तुमच्या मनाच्या संपर्कात नाही. भंतेंनी दुसऱ्या एका प्रवचनामध्ये खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतात की जेव्हा म्हणजे आपल्याला अनेक प्रकारची जाणीव असते, जसं आता तुम्ही इथे बसलेला आहात, तुमच्या हातात रुमाल आहे आणि रुमाल फिरतोय कशासाठी, हवा घेण्यासाठी आहे ना. तर तुम्हाला कशाची जाणीव झाली, आता गरम होतंय, गरम होतं, घाम येतो याची जाणीव झाली म्हणून तुम्ही रुमाल काढला आणि आता पंखे सुरू झाले तुमचे, आपण घाम टिपतो रुमालाने है ना. आता मला काही चान्स नाही, मी आता बोलतो तुमच्या समोर. तर ही जी जाणीव आहे ही प्राथमिक स्तरावरची जाणीव आहे ना, सामान्य पातळीवरची ही जाणीव, ही काही विशेष जाणीव नाही. आपल्याला भूक लागली, काही लोकांना लागली असेल कारण लांबून आलेले असतील, काही लोकांना तहान लागली, ह्या जाणीव आहेत, आपल्या मानवी जाणीव आहे, ह्या सगळ्यांनाच असतात. परंतु भंतेंनी एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. ते म्हणतात की जेव्हा जाणीव होते, याची जाणीव होते, तेव्हा आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. वाक्य किती सोपं आहे. वाक्य काय आहे, जेव्हा जाणीव होते, याची जाणीव होते, तेव्हा तुमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. आता इथे खरी गंमत आहे की आपल्याला स्वजाणीव किती आहे. दुसऱ्या शब्दात काय, आपल्याला स्वजाणीव किती आहे, म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपण स्वतःविषयी किती अवेअर आहोत, आपली स्वतःप्रतीची जागृती स्मृती किती आहे. जर आपली स्वतःप्रतीची जागृती नसेल, स्मृती नसेल, आपण काय बोलतो, काय विचार करतो, कशी कृती करतो याबद्दलच जर आपण जागृत नसू तर त्याचे येणारे परिणाम याबद्दलही आपल्याला जाणीव नसणार आणि त्याचे परिणाम वाईट होतात की चांगले होतात हेही आपल्याला कळणार नाही. म्हणून बुद्धाच्या धम्मामधली मूलभूत शिकवणीचा पाया जर कोणता असेल तो म्हणजे स्मृती आहे. भंतेंनी याबद्दल म्हटलेलं आहे की विदाउट अवेअरनेस देर इज नो स्पिरिच्युअल लाईफ. जागृतीशिवाय, स्मृतीशिवाय आध्यात्मिक जीवन असू शकत नाही. आणि पुढे ते म्हणतात की ज्या ज्या स्तरावर आपली स्मृती वाढेल, जागृती वाढेल, त्या स्तरावर आपला आध्यात्मिक विकास होत जाईल. बंधू आणि भगिनींनो, सूत्र खूप सोपे आहेत. सूत्र जर समजून घ्यायचे झाले तर अतिशय सोपे आहेत. बुद्धाची शिकवण ही सरळ आणि सोपी आहे. तिला आपण किचकट बनवतो, आपण त्याला मोठे मोठे शब्द वापरून एवढं काही बोजड करून टाकतो, सामान्य माणसाला वाटतं की हे तर आता माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे, मी करूच शकत नाही. मला असं वाटतं की सामान्यातला सामान्य माणूस, अशिक्षित माणूस सुद्धा बुद्धाची शिकवण समजून घेऊ शकतो, त्यानुसार आचरण करू शकतो आणि स्वतःचा मानवी विकास पूर्णपणे साध्य करू शकतो. इतकी क्षमता बुद्धाच्या शिकवणीत आहे. ती शिकवण आपण तशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तेच काम त्रिरत्न बौद्ध महासंघ करत आलेला आहे आणि पुढेही करत राहील. म्हणून विदाउट अवेअरनेस देर इज नो स्पिरिच्युअल लाईफ, याचा अर्थ असा आहे की जागृतीशिवाय आध्यात्मिक जीवन नाही.
आणि आपली स्वजागृती वाढवायची असेल, ध्यानामधली सखोलता वाढवायची असेल तर 10 दिवस कमीत कमी वेळ काढा आणि एकांतवासाला या. एकांतवासामध्ये तुम्हाला ज्या काही सोयी लागतील, तुम्ही तयार आहे ना? एकदम रेडी आहेत ते सगळ्या सोयी तुम्हाला इथे मिळतील. फक्त तुम्ही स्वतःला घेऊन या. तुमचं जे काय असेल तिकडचं ते घरात ठेवून या. डोक्यात तिकडचे विषय घेऊन येऊ नका. फक्त स्वतःसाठी या. ध्यान करा, चिंतन करा, पूजा करा, सप्तांग पूजा करा आणि बुद्धाच्या शिकवणीवर चिंतन करा. एवढं जरी केलं तर तुम्हालाच विकास करण्यासाठी संधी मिळेल आणि त्या एकांतवासाचा खरा लाभ तुम्हाला होईल. अनेक लोक जे लोक एकांतवास करतात ते नेहमी सांगतात की मी एकांतवास करण्यापूर्वी कसा होतो आणि एकांतवास केल्यानंतर मला किती स्पष्टता आली, माझ्या विचारांची स्पष्टता मला आली. यापूर्वी मी ज्या गोष्टी जशा समजत होतो त्या गोष्टी किती भ्रामक आहेत, त्या किती फोल आहेत, त्याच्यामध्ये खरंच कशी क्षमता नाही हे मला एकांतवासाच्या अनुभवातून कळलं आणि आता माझी दृष्टी स्वच्छ झाली. ज्याला आपण धर्मचक्षु म्हणतो ते धर्मचक्षु माझे खुले झाले. मला धम्म कळायला लागला. मला धम्म आचरणात कसा आणायचा हे मला समजायला लागलं. हे एकांतवासामुळे शक्य होऊ शकतं. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी बनायचं असेल, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आत्मसात करायच्या असतील, बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये ज्याला म्हटलेलं आहे की अधम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, हा जर जाणून घ्यायचा असेल तर आपण शिबिरं केले पाहिजे, एकांतवास केले पाहिजे, ज्यामधून तुम्ही तुमचं नवीन रूप पाहू शकता. एक नवीन मनुष्य तुम्हाला अनुभवास येईल की जो मैत्रीपूर्ण आहे, जो दयाळू आहे, जो करुणावान आहे, जो इतरांसाठी मदतीसाठी धावून जातो, इतरांच्या कल्याणामध्ये माझं कल्याण आहे असं समजतो. तर अशी जी काय अनुभूती आहे ती आपल्याला या माध्यमातून येऊ शकते. बंधू आणि भगिनींनो, यामध्ये सगळ्यात मूलभूत जे सूत्र आहे ते म्हणजे मैत्री, ज्याला आपण कल्याण मित्रता म्हणतो. ती जर आपण आपापसामध्ये विकसित केली तर नक्कीच आपण एक चांगला समाज घडवू शकतो, ज्याला भंतेंनी नव समाज म्हटलेलं आहे, बाबासाहेबांनी ज्याला नव समाज म्हटलेलं आहे, ज्यामध्ये सगळे लोक आचरणशील असतील. आपल्याला याच जीवनामध्ये, याच पृथ्वीवर, याच समाजामध्ये सुखावती जर निर्माण करायची असेल तर बुद्धाच्या शिकवणीशिवाय पर्याय नाही. आणि बुद्धाची शिकवणी याची देही याची डोळा ज्याला म्हणतात, तो अनुभव तुम्ही इथेच घेऊ शकता आणि इथेच तुम्ही लोकांना त्यांच्या कल्याणासाठी मदत करू शकता. इतकी क्षमता या धम्मामध्ये आहे. आणि हे उदात्त काम हे बाबासाहेबांनी जेव्हा शेवटची भेट भंतेंनी त्यांची घेतली त्यावेळेला हे शब्द बोलून दाखवले. बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या भेटीमध्ये जेव्हा भंते त्यांच्या जवळ जाऊन ऐकत होते, बाबासाहेब मोठ्या आवाजात बोलू शकत नव्हते, त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. त्यावेळेला शेवटचे शब्द भंतेंनी जे बाबासाहेबांचे ऐकले ते काय होते? भंते म्हणत होते की देर इज सो मच नीड्स टू बी डन, सो मच नीड्स टू बी डन. याचा अर्थ खूप काही करायची गरज आहे. बाबासाहेब भंतेंना सांगत होते शेवटच्या क्षणी खूप काही करण्याची गरज आहे. कशासाठी? धम्मासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी. आणि ती जी बाब भंतेंनी बाबासाहेबांकडून घेतली त्यातूनच हा संघ निर्माण झालेला आहे. कारण बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो धम्म आहे किंवा ज्याला आपण धम्म क्रांती म्हणतो, ती जर साध्य करायची असेल तर त्याला महत्त्व देऊन त्यानुसार प्रयत्न केले पाहिजे. आणि ती प्रेरणा घेऊनच एका बोधिसत्वाकडून दुसऱ्या बोधिसत्वाने धम्मक्रांतीची प्रेरणा घेऊन हा संघ निर्माण केलेला आहे. या माध्यमातून आपण सर्व बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की मी आजच्या प्रसंगी अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. खरं पाहता आपण खऱ्या अर्थाने बौद्ध बनण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच बुद्ध धम्म आणि संघाला शरणगमन करणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. आणि जेव्हा आपण त्रिरत्नांना शरणगमन करतो याचा अर्थ त्या त्रिशरणासोबत पंचशील येतात किंवा दशशील येतात.
म्हणजेच आपण शिलांचं आचरण सुद्धा केलं पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांनी धम्माची व्याख्या अतिशय सोपी केलेली आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म, शिलाचरण हेच धम्मजीवन आहे. हे जर आपल्याला कळलं तर मला वाटतं की आपलं जीवन सार्थक होईल आणि आजचा हा दिवस आपण खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल. तर मी आशा करतो की तुम्ही सर्वजण याच प्रेरणेने इथून पुढचं धम्मजीवन जगाल अशी मला आशा वाटते. आणि सर्वांच्या भावी जीवनासाठी, कल्याणासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.